आम्ही त्यांचं नुकसान होऊन देणार नाही. आम्ही नुकसान होऊ देणार नाही असं म्हणतो. परंतु भारतीय जनता पक्ष काल काहीच करू शकला नाही अशी असणारी परिस्थिती. एकनाथ शिंदेना जे करायचं होतं ते एकनाथ शिंदेनी केलं. भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस निमित्ताने आपण बघितलं तर गप बसलो. आपण हे राजकीय संदेश लक्षात घेतले. उद्या बीजेपी येणार, धर्माचा असताना प्रचार करणार, इथला मुसलमान बदमाश आहे म्हणून सांगणार, त्या मुसलमानाला असताना आपल्याला ताब्यात ठेवलं पाहिजे म्हणून सांगणार. मोदींच्या असताना गुणगान गाणार. त्यांनी कितीही गुणगान घातले तरी आपण असताना हा विचार केला पाहिजे की माझे अधिकार शाबूत ठेवणारा हा पक्ष आहे. जर शाबूत ठेवणारा बीजेपी असता तर त्यांनी एकनाथ शिंदेना थांबवलं असतं. पण जो पक्ष एकनाथ शिंदेला थांबवू शकत नाही तो आपलं हित कसं करणार अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आपण काही राजकीय निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे. आणि राजकीय निर्णय काही आहे तर भारतीय जनता पक्ष हा बेभरोशाचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षावरती आपल्याला विश्वास त्या ठिकाणी ठेवता येत नाही. आणि ज्या पक्षावरती विश्वास ठेवता येत नाही त्या पक्षाला आपण मतदान करायचं नाही ही पहिल्यांदा खुणगाठ आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.